भारताचं मौन परराष्ट्र धोरणाच्या विरुद्ध असल्याचं सोनिया गांधी यांनी म्हटलेलं आहे। काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी या सगळ्या संदर्भात विशेष लेख लिहिलाय। अमेरिकेच्या हल्ल्यासंबंधी भारताचं मौन चिंताजनक असल्याचं सोनिया गांधी यांनी या लेखात नमूद केलंय। बघूया सोनिया गांधींनी नेमकं काय म्हटलंय। सरकारनं खामेनीच्या हत्येचा निषेध सुद्धा केला नाही। इराणच्या यूएईवरील हल्ल्याचा मात्र मोदींनी निषेध केला। आपल्या परराष्ट्र धोरणाची विश्वासार्हता आणि दिशा संशयास्पद आहे असं सोनिया गांधी म्हणतात। इराण युद्धात मौन बाळगणं हा त्रयस्थपणा आहे असं देखील सोनिया गांधी यांचं म्हणणं आहे। युद्धाची घोषणा न करताच राष्ट्राध्यक्ष खामेनीचा वध केला असं देखील सोनिया गांधींनी या पत्रात नमूद केलंय। अमेरिकेवर आता आक्षेप घेतला नाही तर भविष्यात ते सामान्य होईल असं देखील त्यांनी म्हटलंय। मोदी इस्रायलवरून परत येताच हल्ला होणं बेचैन करणारा असल्याचं सुद्धा या लेखामध्ये सोनिया गांधींनी म्हटलेलं आहे। मोदी इस्रायलला बिनशर्त पाठिंबा देऊन परत येताच हल्ला झाला। काँग्रेस या अमेरिकेच्या हल्ल्याचा निषेध करतं। इराण आपला धोरणात्मक मित्र आहे, अनेकदा मदत केलेली आहे। काश्मीर प्रश्नी 1994 ला यूएन मधील ओआयसीचा प्रस्ताव इराणनेच रोखला। 2001 ला वाजपेयींनी तेहरानमध्ये इराणसोबतच्या घट्ट मैत्रीला उजाळा दिला। आखातात 10 लाख भारतीय राहतात। स्वतंत्र धोरण टिकवलं तरच ते सुरक्षित राहतील। आज आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांचं त्या ठिकाणी आदरानं स्वागत होतं। परराष्ट्र नीतीबद्दल सोनिया गांधी जे म्हणतायत ते ज्येष्ठ नेते आहेत, खरं म्हणजे काँग्रेसच्या अध्यक्ष राहिलेले आहेत, त्यांच्यावर मी टीका टिप्पणी करणार नाही, परंतु सरकारचं धोरण अतिशय सुस्पष्ट आहे आणि आदरणीय प्रधानमंत्री यांच्या पुढाकारानं आज देश महासत्तेकडे वाटचाल करतो, त्यामुळे आपल्या देशाचं ऐकलं जातं